मंडळी, जय शिवराय, जय भीम. आज आपण कंधार शहरामध्ये केशव पाटील यांच्या घरी आलेलो आहोत. या ठिकाणी महाराष्ट्राला समाज प्रबोधन करणारे प्रबोधनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांच्या वाणीमधून सर्व महापुरुष संपूर्ण महाराष्ट्राला सांगल्या जातात, ज्यांचे कार्यक्रम आपण पाहत संपूर्ण मोठमोठ्या न्यूज चॅनलवरती येत असतात. असे ज्ञानेश्वर महाराज वाबळे साहेब आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून समाज प्रबोधनाचा जो काही वसा त्यांनी धरलेला आहे, त्यांच्या वाणीमधून महापुरुष सांगल्या जातात, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. महाराज नमस्कार. नमस्कार. महाराज, आपलं महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आहे. महाराज, जो काही आपण वसा धरलेला आहे महापुरुषांचा सांगण्याचा, अनेक समाज प्रबोधनकार असतात, परंतु फक्त देवी देवतांकडेच वळल्या, म्हणजे देवी देवतांचंच मार्गदर्शन करत असतात, परंतु आपल्या वाणीमधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही महापुरुष सांगत राहतात. महापुरुष सांगण्यामागचा आपला उद्देश काय असतो आणि आपण महापुरुष का सांगतात, हा महाराष्ट्रातील असंख्य बहुजनांना पडलेला हा प्रश्न आहे. आपण काय सांगणार आहे? माझं सगळं आयुष्य वारकरी संप्रदायाच्या विचारपटावरून गेलंय आणि चाललंय आणि जात राहील. आणि वारकरी संप्रदायाच्या म्हणजे कोणाच्या मुखातून ऐकणं म्हणजे वारकरी संप्रदाय नाही, कोणाच्या तोंडातून ऐकलं म्हणजे वारकरी संप्रदाय नाही. तर वारकरी संप्रदाय म्हणजे संतांचे बुक, म्हणजे संतांचे ग्रंथ आहेत. ग्रंथांच्या रूपाने, संतांच्या ग्रंथांच्या रूपाने संत आजही आहेत. आणि बालमनावर झालेलं ते बाळकडू आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज 450 वर्षापूर्वी एवढं धाडस करतात बोलण्याचं की इथे समता निर्माण व्हावी, इथे या भारत देशामध्ये नव्हे अख्ख्या जगाला कल्याणाचा मार्ग मिळावा, अख्खं जग विश्रांती पावावं, समाधान पावावं, दुरितांचे तिमिर जाळणे म्हणजे पापाचा अंधकार नष्ट व्हावा, पाप करणाऱ्यांची पाप प्रवृत्ती नष्ट व्हावी, जे खळांची व्यंकटी सांडवतया सत्कर्मी रती वाढो, हे केवळ वयाच्या 15व्या वर्षी विश्वशांतीच्या तळमळीनं कळवळणारे कोमल अंतकरण श्री ज्ञानेश्वर महाराजांचं हे जागतिक पसायदान मला वाटतं असं परत कोणी होणार नाही. ब्राह्मण समाजात जन्माला येऊनही स्वतःच्या कुटुंबाच्या वाताहाती ज्यांनी डोळ्यानं पाहिल्या, आई वडिलांची प्रेत पाण्यावर तरंगताना पाहिली, त्या लेकराला किती दुःख झालं असेल. आणि म्हणून त्यांनी जो सात्विक संताप व्यक्त केलाय की हे माझ्याशी जे झालं हे जगात आणखी कोणाशी दिनदुबळ्याशी होऊ नये, म्हणून हे जग समतेच्या शिखरावर असावं. जागतिक बंधुता, जागतिक न्याय, जागतिक प्रज्ञाशील, करुणा, दया, क्षमा, शांती या सगळ्यांचं मनापासून प्रचार आणि प्रबोधन करणारं व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, जनाबाई. आणि त्याच्या या वैश्विक विकासाच्या विचाराच्या मंदिरावर, या कळसावर, म्हणजे मंदिराचा कळस तुकोबारायांना होण्याचं भाग्य प्राप्त झालं. आणि अगदी साध्या भाषेत बोलणारे तुकोबा, शिवराळ भाषेत बोलणारे तुकोबा मला पटकन कळाले. माझ्या लेखी देव मेला, असेल त्यांचा असेल, देवळीचा देव मेला, अंतरीचा जागवा, हे तुकोबाजी महाराजांचं आहे, पण तुकोबारायांप्रमाणेच आहे. आणि मग तुकोबारायांना लोक विचारतात, का हो तुकोबाई असं कसं काय बोलता तुम्ही? ते म्हणतात, जे देव आणि धर्म सर्वसामान्य कष्टाळू शेतकरी बहुजन समाजाला छळवतात ते आमचे नाहीत. मग लोकांनी विचारलं, मग तुमचे कोणते आहेत? मग तुकोबाराय सांगतात, माझा देव जनीवनी अवघा देव, वासनेचा पुसावा ठाव, विठ्ठल जीवीचा जिव्हाळा, विठ्ठल कृपेचा कोवळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा, लावियला चाळा विश्व विठ्ठले. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, माझा देव, माझा विठ्ठल केवळ मूर्तीत नाही, मूर्तीतला विठ्ठल आदर्श आहे, कमरेवरचे हात धैर्य शिकवतात, त्याचे सरळ डोळे, त्या सरळ डोळ्यामध्ये बुद्धांचं पंचशील दिसतं, त्याच्या समतेच्या पायामध्ये चारित्र्य आणि जागतिक चारित्र्य पावित्र्य दिसतं. असा एकच विठ्ठल निवडून
बाकीच्या देवांना कुणी देव म्हणेल तर त्याच्या जिभेला किडे पडतील, किंवा मी जर विठ्ठल सोडून कोणत्या देवांना देव म्हणेल तर माझ्या जिभेला किडे पडतील, असं धाडस करणारा 450 वर्षापूर्वीचा पुरोगामी महापुरुष संत म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. ते स्वतः सांगतात, बहुलाज वाटे चित्ता आणि का ते देव म्हणता, सांडोनिया पंढरी राव कोणा ते म्हणो देव, शतखंड माझी होईल रसना जरी या वचना पालटेल, शतखंड किडे पडतील, शतखंड तुकडे माझ्या जिभेचे होतील, पण मी विठ्ठल सोडून कोणा देवाला देव म्हणणार नाही. आणि म्हणून माझा चंद्रभागेच्या वाळवंटावर विश्वास आहे. ते संग्राम स्थळ आहे, बहुजनांना समता देणार आहे, दलिताला पददलिताला खांद्यावर कडेवर घेणारा, एका खांद्यावर मुसलमानांना घेणारा, एका कडेवर स्त्रियांना घेणारा, म्हणजे वंचितांना, एका कडेवर कबीर मोमीन लतिफा मुसलमानांना घेणारा, असा असा देव म्हणजे दिव्यता, देव म्हणजे ज्ञान, देव म्हणजे प्रकाश, प्रेम आणि भक्ती म्हणजे ज्ञान आणि प्रेम, प्रेम म्हणजेच भक्ती. अशी भक्ती केवळ मूर्तीवर न करता, मूर्तीत तर कराच, पण प्रत्येक मानवाच्या मूर्तीमध्ये आम्हाला विठ्ठल दिसला पाहिजे. हे तुकोबरायांचं विचार पुढे महापुरुषांनी घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज हे जगद्गुरु तुकोबरायांच्या विचारातूनच प्रेरित झाले. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा या अधिकार बाळे नारी नर अधिकरोणी वेश्याई, ब्राह्मणाच्या स्त्रीपासून तर वेश्येपर्यंत अखिल भारतीय नारीच्या अभिव्यक्तीचा आणि शिक्षणाचा कायदा कलम नंबर 17 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो लिहितात राज्यघटनेत, तो तुकोबरायांच्या विचाराचा वारसाच आहे असं म्हटलं तर काही अवघड ठरत नाही. शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात न लावणारं स्वराज्य, स्त्रियांच्या सबलीकरणाचं स्वराज्य, स्त्रीवर होणारा अत्याचार व्यभिचार बलात्कार रोखणारं स्वराज्य, अशा प्रकारचं स्वराज्य निर्माण करणारे शिवराया सुद्धा तुकोबरायांच्या विचारानं प्रेरित झाले. आणि तुकोबराय ही सगळी शांती समता सत्य अहिंसा शील प्रज्ञा करुणा आणखी काय म्हणायचे मला चारित्र्य पावित्र्य व्यसनमुक्ती हे सगळं बुद्धांच्या पंचशिलातूनच संत साहित्यात आलेलं माझ्यासारख्याला दिसतंय, विचारवंतांना दिसतंय. आणि म्हणून मी महापुरुष संत साहित्याच्या विचार प्रेरित होऊन मी आजही महापुरुष सांगेन आणि मरेपर्यंत महापुरुष सांगेन. महाराज, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार कुठेतरी दाबल्या जात आहेत, त्याबद्दल आपलं मत काय? मी स्वतःच असं मत मांडतो की कोण प्रतिगामी आहे, कोण पुरोगामी आहे, कोण विचार बुजवतो, कोण विचार रुजवतो, हे बोलत गेल्याने भांडणं आणि झगडे होतात. तुकाराम महाराज म्हणतात, माणसांशी भांडणं करून फायदा नाही. का? अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग आणि धरू जाता संगत होतो होतो बाधक. मग भांडणच करायचं असेल तर या विश्वा एवढ्या देवाशी भांडण करू. हे विश्वा एवढ्या विठ्ठला, उठा उठा संत जनन करा देवाशी भांडणं, वेढा वेढा रे पंढरी आणि मोर्चे लावा भीमातिरी. आता मला एकट्याने भांडून जमणार नाही, तर तुमच्यासारखे आमच्या नितीन भाऊंसारखे परमेश्वर पाटील परमेश्वर भाऊ आहेत, हे आमचे दादा, ही सगळी मंडळी, तुम्ही कंधारच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रातला बहुजन आणि महाराष्ट्रात राहणारा मुसलमान सुद्धा मराठा आहे. या भावनेने संतांच्या विचारानं तुम्ही सर्वांनी प्रेरित होऊन चंद्रभागेच्या वाळवंटाला संग्राम स्थळ समजून जेव्हा एक तुम्ही त्याला काय म्हणतात मॉब प्रचंड मोठा विचार दाखवाल, शक्ती प्रदर्शन नको पण प्रेम प्रदर्शन जर तुम्ही चंद्रभागेच्या वाळवंटावर दाखवाल तर मग खऱ्या अर्थानं आपल्याला कोण्या व्यक्तीशी, कोण्या पंथाशी, कोण्या बाबाशी, कोण्या बुवाशी भांडायची वेळ येणार नाही. संत साहित्याचा अर्थ माझ्यासारख्या अनेक तरुणांना कळाला तर मग प्रतिगामी पुरोगामी प्रतिगामी पुरोगामी हा विचार राहणारच नाही. कारण कसं, माझा संत साहित्याचा जो मी फक्त ओनली तुकोबाचा गाथा आणि ज्ञानेश्वरी
आणि एकनाथी भागवत किंवा वारकरी संप्रदायीन संतांचं साहित्य मी त्यालाच फक्त ग्रंथ माजून पूजा करतो. कारण सांगता पुराणांच्या गोष्टी तुकामणी होतो कष्टी हे सगळं जर पाहिलं आपण तर मग त्याच्यावर टिंगल टीका, कारण बाबासाहेब स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटनेत सांगतात, ज्याला त्याला आपल्या धर्माप्रमाणे जगू द्या, ज्याला त्याला आपल्या विधीप्रमाणे जगू द्या, चुकीचं असेल बरोबर असेल, ज्याला आम्ही आपल्या प्रमाणे जगतो का? विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा. तर आपल्यासोबत होते ज्ञानेश्वर महाराज वाबळे, ज्यांनी आपल्या समाज प्रबोधनातून संपूर्ण महाराष्ट्राला महापुरुष सांगण्याचं काम केलेलं आहे. ते ज्ञानेश्वरजी महाराज वाबळे साहेब आपल्यासोबत होते.